नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत करते. मी सरोज. आज आपण रवा आणि मैदा यांचं योग्य प्रमाण वापरून एक केक बनवणार आहोत आणि केक देखील अतिशय सुंदर आणि चविष्ट असा होणारा केक आहे. आणि ह्या केक बनवण्यासाठी आपण एक साहित्य काय काय लागते ते पाहणार आहोत. मी एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. या वाटीप्रमाणे मी 3 वाट्या रवा घेतलेला आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे, 1 चमचा मी बेकिंग पावडर घेतलेले आहे, इसेन्स घेतलेला आहे, रोज इसेन्स आहे, 1 वाटी ह्या वाटीने मोजून मी तेल घेतलेलं आहे आणि 1 वाटी दही आणि आपल्याला मिश्रण भिजवण्यासाठी दूध लागणार आहे. आणि हे सर्व जिन्नस आपल्याला आता एक एक करून मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. आधी आपण तेल घालून घेतलेलं आहे. तेल घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये पिठी साखर घालून घेणार आहोत. पिठी साखर घालून झाली की आपण त्यामध्ये दही घालणार आहोत. जे 1 वाटी आपण दही घेतलेलं आहे, हे दही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत. फिरवून झालं की ते आपण मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला त्यात दुसरे जे जिन्नस आपल्याला मिक्स करायचे आहे ते आपल्याला मिक्स करता येतील. आता आपण 3 वाटी आपण रवा घेणार आहोत. मी 3 वाटी मोजून त्या वाटीच्या साह्याने मी तुम्हाला जे सांगितलं त्या वाटीने मी मोजून 3 वाट्या रवा घेतलेला आहे. तुमच्या घरामध्ये जे तुम्ही वाटी किंवा कप असेल त्या कपच्या साह्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे जे माप आहे 3 वाट्या रवा, 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. आता रवा घालून झाला की आपण त्यामध्ये मैदा घालून घेणार आहोत. 1 वाटी मैदा घातला की त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि बेकिंग पावडर घालून झाल्यानंतर आपल्याकडे अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग सोडा अर्धाच चमचा घालायचा आहे, जास्त घालायचा नाही आहे. आणि त्यानंतर आपण इसेन्स घेतलेला आहे, तो इसेन्स थोडासा त्यामध्ये घालायचा आहे म्हणजे केकला छान सुगंध येतो. आणि रोज इसेन्स मी वापरलेला आहे. आणि थोडासा चिमूटभर अगदी हरभऱ्याच्या डाळी एवढा मी खण्याचा रंग वापरलेला आहे. हा रंग पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर तो नसला तर अजिबात टाकू नका, नाही टाकला तरी चालेल. आणि अशा पद्धतीने आपण सर्व जे मिश्रण आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे. रवा टाकलेला असल्या कारणाने आपल्याला यात थोडासा दूध लागणार आहे, कारण रवा हा फुलतो, त्यामुळे आपल्याला अर्धी वाटी दूध घालावं लागणार आहे. दूध आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे, एकदम दूध घालू नका. पातळ झालं की मग नंतर ते बॅटरचा केक व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे अर्धी वाटी जसं लागेल तसं थोडं थोडं आपण दूध घालून घेणार आहोत. केक टिनला आपण तेल लावून घेणार आहोत आणि त्या केक टिनमध्ये आपण मैदा पसरवून घेणार आहोत, म्हणजे केक त्याला खाली बुडाशी चिकटणार नाही. अशा पद्धतीने आपण मैदा लावून घेतल्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते मिश्रण आता आपण टाकून घेणार आहोत. आणि ते जे भांडं आहे ते आपण टॅप करून घेणार आहोत. टॅप करून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही आता ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे. तुमच्याकडे टूटी फ्रुटी असेल तर ती टाकायची आहे. माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी खोबऱ्याचा जो खीस करून ठेवलेला आहे तो मी त्यावरती टाकत आहे. आणि त्याला हे ऑप्शनल आहे, जर तुम्ही खोबऱ्याचा किस नाही टाकला तरी चालणार आहे. तुम्ही ड्रायफ्रूट्स टाका, काजू बदाम आपण काही टाकू शकतो, टूटी फ्रुटी टाकू शकतो. आणि दुसऱ्या गॅसवरती मी छान पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आपल्याला 25 मिनटं हा केक बेक करायचा आहे आणि छान झाकण ठेवून आपण 25 मिनटं बेक करून घेतलेला आहे. आता तो झाला आहे किंवा नाही तो आपण टूथपिक किंवा सुरी टाकून आपण पाहायचा आहे. सुरी टाकून पाहून झाल्यानंतर सुरीला काही तो चिकटला नसल्या कारणाने आता आपला केक झाला आहे असं आपण समजायला हरकत नाही. तो जरा गार होऊ द्यायचा आहे. त्याच्या ज्या कडा आहे त्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे. कडा मोकळ्या करून घेतल्या की आपण त्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. 10 ते 15 मिनटं केक गार व्हायला ठेवायचा आहे. जर गरम गरम केक आपण कापला तर तो व्यवस्थित निघत नाही. त्यामुळे आता सर्विंग प्लेट आपण त्या टीनवरती ठेवून घ्यायची आहे आणि ती जी टीन आहे तो सर्विंग प्लेटमध्ये उपडा करून त्यावरती टॅप करून तो जो केक आहे तो केक काढून घ्यायचा आहे. अतिशय सुंदर असा केक होतो. ही जी रेसिपी आहे ती तुम्ही कुठून पाहत आहात ते मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला आवडतील. आपण 5000 सबस्क्राईबच्या अतिशय जवळ आहोत. त्यामुळे जो कोणी ही रेसिपी पाहत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, ही तुम्हाला नम्र विनंती आहे.
तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझ्या हुरूप वाढतो आणि मला छान छान रेसिपी करायला मग नंतर उत्साह येतो. त्यामुळे असे बरेच लोक आहेत की रेसिपी पाहतात पण सबस्क्राईब मात्र करत नाही. त्यांना माझं विनंती आहे की सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. अतिशय सुंदर असा केक झालेला आहे आणि स्पंजी असा केक झालेला आहे. सुंदर अशी रेसिपी झालेली आहे. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. केकची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद.